जालन्यात अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणारे 3 जण जेरबंद। जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। आरोपींमध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश। कारवाई 40,000 रुपये किमतीची गावठी पिस्टल आणि 40,000 रुपये किमतीचा एक आयफोन मोबाईल असा एकूण 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जालन्यात अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। या कारवाईत 40,000 रुपये किमतीची गावठी पिस्टल आणि 40,000 रुपये किमतीचा एक आयफोन मोबाईल असा एकूण 80,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। शहरातील इंदेवाडी येथील एक तरुण स्वतःजवळ गावठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्या माहितीवरून पोलीस पथकाने कारवाई करून यश बाबासाहेब भोरडे यास गावठी पिस्टलसह ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपीसह भोरडेकडे विचारपूस केली असता सदर गावठी पिस्टल त्याच्या 2 साथीदारांसह 40,000 रुपयात खरेदी केल्याचं कबूल केलं। यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने शिवम कैलास जाधव वय 22 याच्यासह एक विधी संघर्षग्रस्त बालकालाही जेरबंद केलंय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार प्रभाकर वाघ, गोपाल जोशी, रमेश राठोड, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, रमेश काळे यांनी केली आहे।